नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा दर्जा आणि गती तपासण्यासाठी महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी शहरात धडकस्थळ पाहणी दौरा केला. यावेळी कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असून आयुक्तांनी कामचुकारपणा करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, उपअभियंता महेश मदने, संबंधित कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. आयुक्तांनी आज शहराच्या विविध भागातील क्रीडा, उद्यान, सभागृह अशा एकूण 11 प्रमुख कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. पाहणी केलेल्या सर्व 11 कामांना विहित मुदतीत पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचे आदेश आयुक्तांनी शहर अभियंत्यांना दिले आहेत. कामाच्या गतीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचं आयुक्त सत्यम गांधी या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की आयुक्त म्हणाले की नागरिकांच्या घरातून उभी राहणारी ही सार्वजनिक कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे यांनी कंत्राटदारांना तांत्रिक बाबींची पूर्तता तातडीनं करण्याचे निर्देश दिले. शहर अभियंता आणि त्यांच्या पथकाने सर्व कामांचे डिझाईन आणि अंदाजपत्रक यासह उपस्थित राहून आयुक्तांना सविस्तर माहिती दिली. या धडक मोहिमेमुळे शहरात रेंगाळलेल्या विकास कामांना आता मोठी गती मिळणार आहे. लोकसंदेश न्यूजसाठी अजय मानी यांचा रिपोर्ट.